गंगापूर तालुक्यातील शंकरपूर आणि काटेपिंपळगावसह चिंचखेडा, आगाठाण, भागाठाण येथील शिवणा नदीपात्रातून आणि नदीपात्रालगत खाजगी जमिनीतून रात्री आणि दिवसा मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन सुरू असून वाहतूक होतीये। वाळू उपसा बंद करण्यात यावा म्हणून चिंचखेडा येथील भालचंद्र डुबे यांनी 2 मार्च रोजी गंगापूर तहसीलदार यांच्याकडे निवेदन दिलं होतं, परंतु याची कोणतीही दखल घेतली नाही म्हणून 13 मार्च रोजी याच ठिकाणी नदीपात्रात आत्मदहन करणार असल्याचा इशारा डुबे यांनी तहसीलदार यांना निवेदनात दिला आहे। मी भालचंद्र रामराव पाटील डुबे, राहणार चिंचखेडा, तंटामुक्त अध्यक्ष। मी वाळू संघर्षासाठी शासनाला बऱ्याच वेळ आतापर्यंत अर्ज फाटी करीत आणि 40, पण शासन कुठलाही मला दाद देत नाही। आताही यावेळेस मागच्या महिन्यात मी 26 तारखेचं आत्मदहन दिलं, पण शासनाने मला आचारसंहिता म्हणून थांबवलं। पण वाळूच्या अवधी वाळू रेती वाहतूक चालू असताना चिंचखेडा, आगाठाण, भागाठाण, जळगाव, शहाजतपूर, हर्सूल ह्या शहरातून रोज सरस वाळूचे धंदे चालू आहे लोकांचे। आणि थडीवाले 300 ते 500 हजार रुपये ट्रॅक्टर ब्रश प्रमाणात पैसे वसूल करता। याच्यावर शासन कुठली तक्रार करायला तयार नाही। मी आतापर्यंत अर्ज फाटेकर 26 तारखेचं माझं आत्मदहन शासनाने मागे घ्यायला लावलं आचारसंहितेमुळं, पण त्यानंतर पुन्हा मी 2/3/2026ला परत मी निवेदन दिलं आहे की शासनाला हे बंद करा, पण शासन कुठला याला दाद देत नाही, शासन कुठं ऐकत नाही। शासनाचे मनमानी अधिकारी याच्या पाहून गाडीत दळडीला आणि शासनचे अधिकारी थडीला राहत्या, अशी अवस्था झाली या शासनाची। यांनी कुठलाही त्यांना लगाम नाही, काही नाही, बिनधास्त राहून दिवस धंदे चालले। एवढी लाखो कोटी रुपयाची मालमत्ता शासनाची उचलली, पण शासन कुठली कारवाई करीत नाही। आपण गेलं दार्ज ठेवून त्याच्या बाजूला कचऱ्याच्या पेटीमध्ये टाकल्यासारखी गंमत झाली शासनाची, अशी अवस्था आली। काही यांना वेळच नाही, अधिकाऱ्याला फोन करा, फोन घेत नाही। एसडीओ असो का तहसीलदार असो, त्यांना त्या धंद्याशी काही घेणं नाही। त्यांचा तर विचार असा आहे, माझा फोन घेत नाही, याचा अर्थ आहे का त्यांचा धंदा हे सरळ चालू द्या। गट नंबर चिंचखेडा खाली 80 गट नंबर पण वर गाव ठाणपून पुरं सडील सरसर चालू 82 सरे हेच 82 नाही 82 असन, खाली केटीवर पण बांधून 82 असून त्याच्या खाली अजून गट नंबर एवढे माझ्या लक्षात नाही, पण तरू प्रत्येक थडीवाला पैसे घेतल्याशिवाय गाडी जाऊन देत नाही। आणि पुन्हा तक्रार द्यायला हजर राहतो, आमच्या थडील वाळू चोरी, म्हणजे एवढी लाबाडी चालू। शासनाचे अधिकारी त्याचे सहभागी नसते, ते गड्डी झाली नसते यांच्या। तुम्ही अर्ज दिला, काय म्हणून दिला तहसीलला, आणि तुमचं आत्मदहन कधी? माझं आत्मदहन उद्या 13 तारखेला आत्मदहन आहे। तहसीलदारने याच्यावर कुठली कारवाई केली नाही। मी 2 महिन्यापासून सतत चालू आहे सरकार का फोन करतो रोज, साहेब इथं गाडी चालू, साहेब फोन घ्यायला तयार नाही। कुठं आत्मदहन करणार? आगाठाण गावापैकी नदी शिवणामध्ये जाऊन आत्मदहन करणार उद्या मी 13 तारखेला।